गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश शहबाज सय्यद साहेब यांच्या विनंतीवरून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उन्होंने आज 10 बच्चों को दत्तक लिया, उनकी तरफ से उन्हें बयाजा दिए, किताबा दिए। हाजी शहबाज सय्यद यांनी दिलेला शब्द पाळला। यशवंत माध्यमिक विद्यालयातील 10 विद्यार्थी शैक्षणिक खर्चासाठी घेतले दत्तक। मुकुंदनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी शहबाज सय्यद यांनी आपली समाजसेवेची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यशवंत माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांसमोर एक ठोस वचन दिले होते। मी या शाळेतील 10 गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेईन आणि त्यांचा संपूर्ण शैक्षणिक वर्षाचा खर्च मी उचलणार आहे। दिनांक 26 जून 2025 रोजी त्यांनी दिलेला शब्द खऱ्या अर्थाने पाळला आहे। शाळेमधील निवडक 10 गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च, प्रवेश फी, वह्या, पुस्तके, गणवेश, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक साहित्य हाजी सय्यद स्वतःच्याच खर्चातून पुरवणार आहेत। या उपक्रमानिमित्त शाळेमध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्याध्यापिका सौ संगीता बनकर मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष मल्हारी कचरे, माजी नगरसेवक योगीराज गाडे, माजी नगरसेविका ज्योतिताई गाडे, यूथ आयकॉन फाउंडेशनचे CEO सबील सय्यद तसेच शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना हाजी शहबाज सय्यद म्हणाले, शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे। केवळ आर्थिक परिस्थितीमुळे एखादे मूल शिक्षणापासून वंचित राहिलं तर ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आहे। समाजातील इतरांनाही पुढे येऊन अशा उपक्रमात भाग घ्यावा। या सामाजिक कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्या या कार्यक्रमाची दखल घेतली आहे। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि पालकांच्या डोळ्यातले समाधान हेच या उपक्रमाचे यश अधोरेखित करत आहे। हाजी शहबाज सय्यद यांचे पाऊल केवळ आर्थिक मदत नाही तर गरजू विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा, शिक्षणासाठी प्रेरणा देणारा आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारा निर्णय ठरत आहे। त्या विद्यालयामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश व त्याचबरोबर शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। आणि हा कार्यक्रम मुकुंदनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय हाजी शहबाज सय्यद साहेब यांच्या विनंतीवरून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कारण याचे आयोजक ते होते। त्या मागील वर्षी सन 2024-25 या वर्षी त्यांनी विद्यालयाला भेट दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांना या विद्यालयातील काही मुलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असलेली जाणवलेली होती आणि त्याच वेळेस त्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला होता की मॅडम, या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांसाठी मी आर्थिक मदत करू इच्छितो आणि तो शब्द आज त्यांनी खरा करून दाखवलेला आहे। त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने या माझ्या यशवंत माध्यमिक विद्यालयातील 10 मुलांना त्यांनी दत्तक घेतलेला आहे आणि या दत्तक घेतलेल्या मुलांना गणवेश, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य वाटप, शूज, इतर अजून काही लागणारी आर्थिक मदतही त्यांनी केलेली आहे। आणि मला अतिशय आनंद होत आहे की या सन्मान्य हाजी शहबाज सय्यद साहेबांसारखे जर सामाजिक कार्यकर्ते पुढे होऊन आले तर खरंच या परिसरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि आपले एक कर्तव्य, जबाबदारी केवळ नाही तर एक सामाजिक जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि या जाणीवेतूनच त्यांनी हा कार्यक्रम हे नियोजन केलेलं आहे की गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचललेला आहे की जेणेकरून भवितव्यामध्ये हे विद्यार्थी एक चांगल्या पदावर पोहोचतील, आपल्या आई वडिलांना हातभार लागेल आणि पालकांचाही आर्थिक भार त्यांनी कमी केलेला आहे। त्यांनी एक समाजापुढे आदर्श ठेवलेला आहे की या समाजामध्ये खूप सारे घटक असतात परंतु त्यांना इतर मदत कशी करावी, कुठे करावी हे काही जणांना समजत नाही। पण खरंच सय्यद हाजी शहबाज साहेबांनी एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे, समाजाला दाखवून दिलेला आहे की आपण प्रत्येकाने जर असं थोडं पुढे येऊन जर मुलांसाठी काही आर्थिक मदत केली की हा एक मुलगाच नाही, ही शाळा, त्याचं घर
घरच नाही केवळ, तर त्यामुळे एक आपला देश चांगला घडवण्यासाठी मदत होऊ शकते आणि त्याची व्यक्तिगत प्रगती होऊ शकते। या त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल त्यांना आमच्या यशवंतराव गाडे शैक्षणिक संस्था, यशवंत माध्यमिक विद्यालय आमच्या तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांना धन्यवाद देते की खरंच त्यांचं सामाजिक कार्य पुढे असं चांगलं चालत राहो, त्यांची त्यामध्ये प्रगती हो, त्यांचं सहकार्य इतर लोकांना मिळो। परंतु एवढंच नाही, एक सन्मान्य हाजी शहबाज साहेब एक न राहता त्यांच्याबरोबर अजून अनेक निर्माण हवेत आणि एक अशी साखळी निर्माण हवी की या परिसरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे त्यांच्या हाताला हात मिळवून त्यांच्या बरोबरीने उभे राहावत अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देते। धन्यवाद धन्यवाद। अस्सलाम वालेकुम। मेरा नाम अंजुम आसिफ तांबोली है। मेरी बच्ची है रोशन आसिफ तांबोली, 10वीं में है। मैं एक ऐसे परिवार से हूँ कि मैं एक एकल महिला है, मैं खुद कमाती हूँ। मेरी लड़की है 10वीं में, रोशन आसिफ तांबोली, लड़का है 7वीं में साद आसिफ तांबोली। और ये जो आज का जो प्रोग्राम है ये बहुत बहुत अच्छा किया। ये यहाँ के गाड़ी स्कूल में, यशवंत माध्यमिक गाड़ी स्कूल है, यहाँ के शिक्षक, यहाँ के सब टीचर, प्राध्यापक सब बहुत अच्छे हैं। और अपने जो नगर सेवक है अपने शहबाज सर, इन्होंने आज 10 बच्चों को दत्तक लिया। उनकी तरफ से उन्हें बयाजा दिए, किताबा दिए, यूनिफॉर्म दिए और ऐसे बहुत सारे हैं जो अब वो आगे कोशिश कर रहे हैं कि और भी इनसे स्कूल को मुनाफा मिले। और ऐसे लोगों की अपने स्कूल को बहुत बहुत जरूरत है। और यहाँ के शिक्षक लोग भी बहुत सपोर्ट करते हैं अपने जैसे लोगों को, नहीं क्या? उनका भी तहे दिल से शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। आलिशा फिरोज खान की मम्मी बोल है मैं, 9वीं ब में है मेरी बच्ची। आपका बहुत बहुत दिल से शुक्रिया, आपने मदद करे, जज़ाकल्लाह, दिल से धन्यवाद। अस्सलाम वालेकुम। आलिशा फिरोज खान की मम्मी मैं, शहबाज हाजी खान, उनका बहुत बहुत शुक्रिया। मेरी बच्ची के लिए दिल से शुक्रिया, बहुत यतीम बच्चे की मदद करे, उन्हें बहुत बहुत शुक्रिया।